नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी दीपक सरनोबत आणि लाईट हाऊस यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी ग्रामरमधील आणखी एक महत्त्वाची संकल्पना समजून घेणार आहोत आणि ती म्हणजे चेंज द व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस या दोन्हीची रचना आपणाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्ट म्हणजे कर्ता महत्त्वाचा असतो आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट महत्त्वाचं असतं. आता ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करत असताना आपणाला काही ठराविक वाक्य न पाहता काळानुसार डिटेलमध्ये सर्व वाक्यांचा अभ्यास करायला पाहिजे. त्यामुळं मी आपल्या सर्वांना रिक्वेस्ट करतो की हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. म्हणजे वाक्य कोणतं जरी आलं तर आपलं उत्तर मात्र हमखास करेक्ट असणार आहे, अजिबात चुकणार नाही. पहिलं वाक्य, द गव्हर्नमेंट टेक्स अ डिसिजन. वर्ब जर पाहिलं तर सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. आता सिम्पल प्रेझेंट टेन्सचं जेव्हा पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आपण करतो त्यावेळेला ऑब्जेक्टला अनुसरून एम इज आर प्रेझेंट टू बीचा वापर करायचा. फी थ्री बाय आणि सब्जेक्ट हा रेग्युलर मुद्दा आहे. त्यामुळं याचं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करत असताना अ डिसिजन हा ऑब्जेक्ट सुरुवातीला येणार, त्याला अनुसरून इज येणार, टेक्सचं टेकन होणार. त्यामुळं अ डिसिजन इज टेकन बाय द गव्हर्नमेंट हे सिम्पल प्रेझेंटचं वाक्य झालं. समजा आपणाला प्रेझेंट कंटिन्युअसमधलं वाक्य आलं, अ स्टुडंट इज आस्किंग अ क्वेश्चन. आपणाला सिम्पल प्रेझेंटमध्ये जे आपण फॉर्म्युला वापरलेला आहे, ऑब्जेक्टला अनुसरून एम इज आर सेम वापरायचा आहे, फक्त त्याच्यानंतर बीइंग ॲड करायचं आहे. आता एक मुद्दा लक्षात ठेवा, जर काळ अपूर्ण असेल, अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, तर त्याचं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करत असताना आपणाला बीइंगचा वापर 100% करावाच लागतो. आणि या काळाला अनुसरून आपणाला पॅसिव्हचं वाक्य असं बनवावं लागतं, अ क्वेश्चन इज बीइंग आस्क्ड बाय अ स्टुडंट. इज बीइंग आस्क्ड अशा पद्धतीनं आपणाला वर्ब वापरायचं आहे. समजा प्रेझेंट परफेक्टमधलं जर एखादं वाक्य असेल, द टीचर हॅज गिवन अ प्रोजेक्ट, हे ॲक्टिव्हमधलं झालं. मग पॅसिव्हमध्ये करत असताना काय करायचं, ऑब्जेक्टला अनुसरून आपणाला हॅव बीन किंवा हॅज बीनचा वापर करायचा आहे. बाकीचं फी थ्री बाय सब्जेक्ट हे सेमच असणार आहे. त्यामुळं अ प्रोजेक्ट हे झालं ऑब्जेक्ट आणि त्याला अनुसरून आपणाला हॅज बीनच वापरावं लागतं. अ प्रोजेक्ट हॅज बीन गिवन बाय द टीचर हे तुमचं पॅसिव्हमधलं कन्स्ट्रक्शन झालं. आता समजा सिम्पल पास्टमधलं एखादं सेंटेन्स असेल, द गव्हर्नमेंट टूक अ डिसिजन. टूक हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे, साहजिकच सिम्पल पास्ट टेन्समध्ये वापरलं जातं. आता सिम्पल प्रेझेंटमध्ये जिथं आपण एम इज आर वापरलेलं होतं त्या ठिकाणी फक्त वॉज आणि वरचा वापर करायचा आहे. म्हणजे ऑब्जेक्टला अनुसरून वॉज आणि वर, सिंग्युलर असेल तर वॉज वापरायचं किंवा त्या त्या सिंग्युलर प्ल्युरल फॉर्मनुसार आपणाला त्यांचा वापर करता येईल. आणि म्हणून अ डिसिजन नंतर आपणाला वॉज घ्यायचा आहे आणि बाकी पुढचा भाग जो आहे तो तसाच आहे. अ डिसिजन वॉज टेकन बाय द गव्हर्नमेंट. इज टेकनचा आता या ठिकाणी वॉज टेकन झालेला आहे. आता समजा जर पास्ट कंटिन्युअसमधील सेंटेन्स असेल, जसं की अ स्टुडंट वॉज आस्किंग अ क्वेश्चन. आता यामध्ये पास्ट कंटिन्युअस आहे, याचा अर्थ आपल्याला बीइंग वापरायचा आहे. ऑब्जेक्ट नंतर पास्ट टू बीज वॉज वर, त्याच्यानंतर बीइंगचा वापर आपल्याला करायचा आहे आणि म्हणून पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन असं होणार, अ क्वेश्चन वॉज बीइंग आस्क्ड बाय अ स्टुडंट. समजा दिलेलं वाक्य हे जे पास्ट परफेक्टमध्ये असेल, म्हणजे हॅड प्लस व्ही थ्री आलं असेल की जसं इथं आलेलं आहे, द टीचर हॅड गिवन अ प्रोजेक्ट. पास्ट परफेक्टचं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करत असताना आपणाला हॅडबीनचा वापर करायचा आहे. ऑब्जेक्ट नंतर हॅडबीनचा वापर, याचा अर्थ अ प्रोजेक्ट हॅड बीन गिवन बाय द टीचर. अशा पद्धतीचं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन येणं अपेक्षित आहे. अ प्रोजेक्ट हॅड बीन गिवन बाय द टीचर. फ्युचर टेन्समध्ये जाऊया.
जर सिम्पल फ्युचर मधील सेंटेन्स असेल द गव्हर्नमेंट विल टेक अ डिसिजन, तर आता पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करत असताना आपणाला ऑब्जेक्ट नंतर शाल बी किंवा विल बीचा वापर करायचा आहे. आय आणि वी जर ऑब्जेक्ट म्हणून आलं तर शाल बीचा वापर करायचा आहे, नाही तर सर्व ठिकाणी विल बीचा वापर करायचा आहे. आता हे सेंटेन्स अ डिसिजन आपण शाल बी तरी म्हणणार नाही आहोत. अ डिसिजन विल बी टेकन बाय द गव्हर्नमेंट. बदलतं क्रियापद जे आहे तेवढंच लक्षात ठेवा. म्हणजे इज टेकन झालं, इज बिईंग टेकन तुम्ही करता, हॅज बीन टेकन तुम्ही करता, वॉज टेकन, वॉज बिईंग टेकन, हॅड बीन टेकन, विल बी टेकन. म्हणजे एकच वाक्य आणि त्यातलं क्रियापद अशा पद्धतीनं चेंज होऊ शकतं. आता पुढचा टेन्स आपण घेऊया. जर फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये दिलेलं वाक्य असेल अ स्टुडंट विल बी आस्किंग अ क्वेश्चन, पुन्हा कंटिन्युअस आहे, याचा अर्थ आपल्याला बिईंग वापर करायचा आहे शाल बी आणि विल बी नंतर. ऑब्जेक्ट आहे अ क्वेश्चन, आपण विल बी तर वापरणारच आहोत. अ क्वेश्चन विल बी बिईंग आस्क्ड बाय अ स्टुडंट. विल बी बिईंग असं आपल्याला पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करायचं आहे. फ्युचर परफेक्ट जर असेल द टीचर विल हॅव गिवन अ प्रोजेक्ट. आता विल हॅव गिवन साहजिकच हे फ्युचर परफेक्टमधलं वाक्य आहे. आता आपणाला त्याच्याऐवजी ऑब्जेक्टला अनुसरून पॅसिव्ह कन्स्ट्रक्शनमध्ये शॅल हॅव बीन किंवा विल हॅव बीनचा वापर करायचा आहे. बीन ॲड करायचा आहे. आय आणि वी असेल तरच आपण शॅल हॅव बीन वापरणार आहोत, नाहीतर सर्व ठिकाणी विल हॅव बीनचा वापर करायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी अ प्रोजेक्ट विल हॅव बीन गिवन बाय द टीचर. म्हणजे काळाला अनुसरून क्रियापदाचं रूप जे आहे ते कसं बदलतं हे आपणाला लक्षात यायला हवं. आता काही सेंटेन्सेस आहेत, डायरेक्ट तुम्हाला उत्तर येते का पहा. द गव्हर्नमेंट हॅड ऑर्गनाइज्ड अ वर्कशॉप. पास्ट परफेक्ट टेन्स आहे. द गव्हर्नमेंट हॅड ऑर्गनाइज्ड अ वर्कशॉप. पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करत असताना आपल्याला हॅड बीनचा वापर करायचाच आहे, दुसरं काही येणार नाही आहे. त्यामुळं ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा. अ वर्कशॉप हॅड बीन ऑर्गनाइज्ड बाय द गव्हर्नमेंट, हे आपलं आन्सर असायला पाहिजे. तुम्ही सुद्धा आता ही लिंक लावायला शिका की ॲक्टिव्हमधलं सेंटेन्स पाहिलं की तुम्हाला पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करता येणं खूप गरजेचं आहे. आता दुसरा काळ घेतलेला आहे. दे विल सबमिट द प्रोजेक्ट. सिम्पल फ्युचर टेन्स आहे. आता सिम्पल फ्युचर टेन्सचं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करत असताना ऑब्जेक्ट नंतर तुम्हाला शॅल बी आणि विल बीचा वापर करायचा आहे. इथे द प्रोजेक्ट विल बी सबमिटेड बाय देम असं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आपणाला करावं लागेल. द प्रोजेक्ट विल बी सबमिटेड बाय देम. प्रत्येक वाक्यानंतर बदलत जाणारं क्रियापद जे आहे, काय बदल होतो ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हमध्ये हे कम्पेअर करा. शी इज रीडिंग अ मॅगझीन. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, आपणाला एम इज आर सोबत बिईंगचा वापर करायचा आहे. आणि अ मॅगझीन इज बिईंग रेड बाय हर असं आपणाला करावं लागेल. स्पेलिंग जरी READ असं राहिलं तर आपणाला V3 वापर करत असताना रेड असं म्हणावं लागतं. अ मॅगझीन इज बिईंग रेड बाय हर. आणखी काही सेंटेन्सेस घेऊया. ॲक्टिव्हमध्ये द कॉलेज हॅज ऑर्गनाइज्ड अ नॅशनल सेमिनार. अ नॅशनल सेमिनार हा ऑब्जेक्ट झालेला आहे. प्रेझेंट परफेक्टमध्ये हॅजचा वापर केलेला आहे, V3 आहे. तुम्हाला पॅसिव्हमध्ये आता नॅशनल सेमिनार नंतर हॅज बीनचा वापर करावा लागणार आहे आणि हे उत्तर असं असणार आहे. अ नॅशनल सेमिनार हॅज बीन ऑर्गनाइज्ड बाय द कॉलेज. त्याच्यानंतर दुसरा काळ घेऊया. द कंपनी ऑफर्ड हिम अ जॉब. द कंपनी ऑफर्ड हिम अ जॉब. यामध्ये हिम हे पण ऑब्जेक्ट आहे, अ जॉब हे देखील ऑब्जेक्ट आहे. तुम्ही दोन्हीच्या दोन्ही ऑब्जेक्टला अनुसरून वाक्य दोन्ही पद्धतीने करू शकताय. पहिलं वाक्य जर तुम्ही ही वाक्याच्या सुरुवातीला घेतलं, सिम्पल पास्ट टेन्स आहे त्यामुळे वॉजचा वापर करायचा आहे. ही वॉज ऑफर्ड अ जॉब बाय द कंपनी. आणि समजा अ जॉब तुम्ही सुरुवातीला घेतला
तर ते देखील सेंटेन्स करेक्ट असणार आहे. अ जॉब वॉज ऑफर्ड टू हिम बाय द कंपनी. ही दोन्हीच्या दोन्ही सेंटेन्सेस जे आहेत करेक्ट आहेत. ऑब्जेक्ट दोन आलीत तर आता ऑब्जेक्ट फाइंड आउट करण्याचे तुम्हाला दोन पद्धती सांगतो. क्रियापदाला जेव्हा तुम्ही दोन प्रश्न विचारताय, हुम आणि व्हॉट, हुमचं आन्सर देखील ऑब्जेक्ट असतं आणि व्हॉटचं आन्सर देखील ऑब्जेक्ट असतं. हुमचं आन्सर जे आहे ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं आणि व्हॉटचं जे आहे ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. दोन्हीचे दोन्ही ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला घेऊ शकताय. आता पास्ट कंटिन्युअसमधलं एक सेंटेन्स आहे. द इन्स्टिट्यूशन वॉज प्रोव्हाइडिंग ॲन ऑनलाईन ट्रेनिंग कोर्स. आता साहजिकच ॲन ऑनलाईन ट्रेनिंग कोर्स हे ऑब्जेक्ट आहे आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स असल्यामुळं वॉज बीइंग प्रोव्हाइडेड अशा पद्धतीनं आपणाला क्रियापदाचा वापर करावा लागेल. ॲन ऑनलाईन ट्रेनिंग कोर्स वॉज बीइंग प्रोव्हाइडेड बाय द इन्स्टिट्यूशन. म्हणजे तुम्हाला काळाला अनुसरून पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करावं लागेल. हा व्हिडिओ आपणाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. एखादी गोष्ट मुद्दा मला सांगायचं असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचू शकताय. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू वन्स अगेन.